पुण्यामध्ये ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनानंतर ओबीसी आता आक्रमक झालेत। लक्ष्मण हाके आणि मंगेश ससानेंसह सर्व ओबीसी कार्यकर्ते बैठकीला उपस्थित असतील। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। बालाजी, एकीकडे नागपूरमध्ये ओबीसी समाजाची ओबीसी महासंघाची बैठक पार पडली। आजपासून उपोषणाला सुरुवात होते। आता पुण्यामध्ये सुद्धा ओबीसी समाजाची बैठक होणार आहे। नक्कीच मराठा आरक्षणानंतर जे आरक्षणाच्या आंदोलनाला ज्या पद्धतीने मनोज जरांगे आझाद मैदानात बसलेले आहेत त्याला विरोध करण्यासाठी पुण्यात ही महत्त्वाची बैठक ओबीसी बांधवांनी बोलवलेली आहे। राज्यातल्या सगळ्या ओबीसी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी या बैठकीत यावं आणि आपल्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवावी असं म्हटलेलं आहे। ज्यावेळेस मनोज जरांगे आंतरवालीतून निघाले त्यावेळेस ओबीसी सामाजिक कार्यकर्त्यांना वाटत होते की त्यांना पोलिसांकडून प्रशासनाकडून मुंबईत येऊ दिलं जाणार नाही। मात्र कालपासून जे ओबीसी नेते आहेत ते असे आरोप करतायत की मनोज जरांगेंच्या झुंडशाही समोर त्यांच्या ताकदीसमोर सरकार झुकलेलं आहे आणि सरकारला जर हीच भाषा कळत असेल तर ओबीसी सुद्धा 50% आहे, त्याला सुद्धा आंदोलन करावं लागेल। रस्त्यावरची लढाई बालाजी, तुम्हाला थोडंसं थांबवतो, तुम्ही जोडलेले राहा। आपल्यासोबत लक्ष्मण हाके स्वतः जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। लक्ष्मण हाकेजी, आज बैठक पार पडणार आहे, काय नेमकी चर्चा या बैठकीमध्ये तुम्ही करणार आहात? काय भूमिका आता पुढची असू शकते? बघा, महाराष्ट्रातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये पत्रकार भवन मध्ये आम्ही 12 वाजता मीटिंगला सुरुवात करत आहोत। 12 ते 5 आमचं धोरण ठरेल की संघर्ष यात्रा कुठल्या एरियामधून जाईल, कशी जाईल आणि का अजून दुसरं कुठलं आंदोलन उभं करायचं हे आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ठरवू। जर इथल्या शासनाला जर झुंडीचीच भाषा कळत असेल, जर इथल्या सर्व पक्ष प्रमुखांना, आमदारांना, खासदारांना निवडणुका जिंकण्याचं पडलं असेल आणि निवडणुका जिंकणे आणि राजकारण हेच जर यांच्या अजेंड्यावर असेल तर महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या विजयंतीच्या एसबीसीच्या बाजूनं त्यांच्या आरक्षणासारख्या हक्क अधिकारासाठी ओबीसी बांधव रस्त्यावर उतरतील आणि पुढे जाऊन मग जे आमच्या मतावर यांच्या आमदारकीचा, खासदारकीचा, मुख्यमंत्री पदाचा, मंत्रिपदाचा मार्ग हा आमच्या तांड्यावरून, वाड्यावरून, वस्त्यावरून जातो। आम्ही पॉकेटच्या पॉकेट करून गाड्यामध्ये राहतो। आमची संख्या 50 ते 60% आहे। जर या लोकांना 5-10% लोकांच्या मतांची एवढी काळजी पडली असेल आणि हे जर राज्यकर्ती लोक असतील तर या लोकांना आम्ही सुद्धा इथल्या व्यवस्थेमधले अलुते बलुते भटके विमुक्त जाती जमाती मताची भाषा सांगू आणि लोकांना जागृत करण्यासाठी आज आम्ही बैठक घेत आहोत। आणि एक खूप मोठी जनजागृती संघर्ष यात्रा असो किंवा ओबीसी जोडो अभियान असो या महाराष्ट्रामध्ये उभं राहील आणि ओबीसी सुद्धा राजकारण करायला सुरुवात करेल। बरं, बैठकीला कोण नेते, कोण पदाधिकारी, कोण कार्यकर्ते उपस्थित असतील? एकही नेता म्हणून बैठकीला नाही। आम्ही सर्वसामान्य माणसं, तरुण वर्ग त्या बैठकीला उपस्थित राहत आहेत। कुठल्याही नेता, जो नेता आमच्या बाजूने बोलणार नाही त्याला आम्ही लक्षात ठेवतोय, त्याची आम्ही यादी बनवतोय। आणि जो नेता आमच्या विरोधामध्ये बोलतोय किंवा मनोज जरांगेच्या मागणीला जाऊन पाठिंबा देतोय मुंबईमध्ये, त्याचं ओबीसी आरक्षणासंदर्भातील काय मत आहे हे त्यानं सांगितल्याशिवाय आम्ही त्याला मतदान करणार नाही। मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याला आम्ही बायकॉट करू। ज्यावेळी तुम्ही जरांगे पाटलांना पाठिंबा देताय त्यावेळी तुमचं ओबीसी आरक्षणासंदर्भात काय मत आहे? ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकेल का? ओबीसीचं आरक्षण संपवणे हा मनोज जरांगेंचा जर अजेंडा असेल, राजकीय अजेंडा असेल, तर मग ओबीसीच्या आरक्षणाबद्दल त्या माणसांचं मत काय हे मत जोपर्यंत ते सांगणार नाहीत तोपर्यंत ओबीसी त्यांना मतदान करणार नाही। बरं, धन्यवाद लक्ष्मण हाकेजी, तुम्ही ही सगळी सविस्तर बातचीत पुढारी न्यूजची केली त्यासाठी।